अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ आहे आपला खूप रिक्वेस्टेबल, कारण ज्या महिलांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, काहींना वेळाची कमतरतामुळे, काहींना कुठल्या वेगळ्या अडचणीमुळे हे गोष्ट करणं शक्य नाही। खूप जास्त मेसेज येत होते की ताई आम्हाला हे पारायण करणं शक्य नाही, तर आम्ही कुठली अशी सेवा करायची जी की गुरुचरित्र पारायण एवढेच आपल्याला फळ देईल। तर अशी तर स्वामींच्या खूप जास्त सेवा आहेत, पण जी गुरुचरित्र पारायण आहे ते खूप जास्त पुण्यवान लोकांनाच हे करायचं भाग्य मिळते। स्वामी त्यांच्याकडूनच करून घेते। आपल्याला शक्य असल्यास हेच पारायण तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा, कारण याच्या एवढी प्रभावशाली सेवा कुठल्याही प्रकारची नाही आहे। त्यामुळं तुम्ही गुरुचरित्र पारायण करणं शक्य असेल तर नक्कीच करा। पण जर ज्यांना जमतच नसेल, ज्यांना काही अडचणी असतील, तर त्यांनी कुठली सेवा करायची? तशी तर स्वामींची कुठलीही सेवा तुम्ही करा, ती तेवढीच मनापासून आणि श्रद्धा ठेवून केली तर नक्कीच तुम्हाला फळ मिळतं। हे तर तुम्हा सगळ्या सेवेकऱ्यांना माहीतच आहे। पण जे काही नवीन सेवेकरी जुळत आहे, त्यांना गुरुचरित्र पारायणाचे नियम ऐकूनच त्यांना करायची इच्छा असूनच ते करत नाही। तर असे काही नियम नाही आहे। खूप साऱ्या भाज्या खायला चालतात, कोणाला जेवणाचा प्रॉब्लेम येते की मला त्या जेवण सोडणं होत नाही, जेवण सोडावंच लागत नाही आपल्याला। आपल्या जे भाज्या आहेत त्या खाऊ शकतो आपण। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे कुठल्या कुठल्या भाज्या खायच्या, तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। आपण अशाच खूप जास्त भाज्या आहे आणि आपल्याला फक्त 7 दिवस या गोष्टीचं पालन करायचं आहे। आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे 7 दिवस। त्यानंतर आपल्याला हे गुरुचरित्राचे सगळे नियम मी एका व्हिडिओमध्ये टाकलेले आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून जा आणि तो व्हिडिओ बघा। तर आज आपण सांगणार आहे गुरुचरित्र पारायण नाही केलं आणि आपण सप्तशती गुरुचरित्र सार हे सुद्धा वाचलं तरी चालतं। यात सुद्धा 53 अध्याय आहे आणि यामध्ये 53 अध्याय म्हणजे यात फक्त ओवी आहेत। 53 अध्याय 53 पाठ म्हणले जाते त्याला। 53 पाठ आहे, यामध्ये ओव्या आहेत, जास्तीत जास्त ओव्या आहे। जसं की असं पाठसारखं नाही आहे, ह्या ओव्या आहेत। तर ते संस्कृतमध्ये आहे, संस्कृत भाषेमध्ये आहे, प्राकृतिकमध्ये नाही आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये नाही आहे, ते संस्कृत भाषेमध्येच आहे। तर हे अगदी छोटे छोटे आहे अध्याय। यामध्ये तुम्ही नक्की हे वाचा आणि स्वामीचरित्र एवढेच तुम्हाला यात सुद्धा पुण्य लाभेल, यात सुद्धा तेवढीच फलप्राप्ती मिळेल। आणि आपल्याला शक्य असल्यास आपण हे केंद्रामध्ये जाऊन वाचलं तरीही चालते। सप्तशती गुरुचरित्र सार आपण केंद्रात कुठेही हे बुक सहज अवेलेबल होतं, त्यामुळं तुम्ही नक्की हे बुक घ्या। आणि या सप्ताह काळामध्ये तुम्ही 11 माळी, कोणाला हेही जमत नसेल तर त्यांनी रोज स्वामींच्या 11 माळी, तारक मंत्र 11 माळी करायचे आहे। ह्याही जमल्या नाही तर तारक मंत्र 1 माळ, स्वामी समर्थ यांची 1 माळ, अशा माळी केल्या तरीही चालेल। आपण नेहमी आपल्यासाठी स्वामींना काहीतरी मागत आहे, पण ह्या सप्ताह काळामध्ये आपल्याला स्वामींसाठी करायचं आहे, कारण आपलं भविष्य स्वामींनी सुधरवलेलं आहे। आपलं भूतकाळ कसं होतं, आपलं वर्तमान कसं आहे आणि स्वामी आपलं भविष्य कसं बनवत आहे हे तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरूनच कळत असेल की आपलं भूतकाळ कसं होतं आणि स्वामींना आपलं वर्तमान काळ हे कसं केलेलं आहे। त्यामुळं आपल्याला या सप्ताह काळात आपल्याला स्वामींची सेवा करणं, प्रहार सेवा करा तुम्ही। प्रहार सेवा 7ही दिवस चालू असते। तुम्ही तिथे केंद्रामध्ये जाऊन झाडू जरी मारला तरी तुम्ही तुमचं कर्म झाडत आहात हे विसरू नका। तुम्ही तिथं औदुंबराच्या आजूबाजूला जे घाण पडलेली असते किंवा ते झाडलं तरी पण खूप उत्तम उच्च कोटीची सेवा मानली जाते। आपण स्वामींचे भांडे घासले तर आपण आपल्या घरी तर रोजच भांडे घासतो, पण आपण जर स्वामींचे भांडे घासतो तर आपल्यासारखं पुण्यवान कोणीच नाही, कारण स्वामींचे भांडे घासणं सुद्धा पुण्याची गोष्ट आहे। कोणाच्याही नशिबात हे पुण्य लाभत नाही। त्यामुळं तुम्ही नक्की स्वामींची जेवढी होते तेवढी सेवा करा। आणि स्वामी समर्थ सारा अमृतचे जर तुम्ही 7 दिवस 7 पाठ
1 ते 21 अध्याय जर रोज वाचले 7 दिवसामध्ये तर तुमचे 7 पाठ होतात. आणि तुम्हाला तर माहीतच आहे सारामृतामध्ये सुद्धा किती शक्ती आहे. किती जणांचे सारामृतांनी हे बदलवलेले आहे, तुमचं भविष्य बदलवलेलं आहे. सारामृतमुळं तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. तर नक्की तुम्ही या सप्ताह काळामध्ये स्वामींसाठी आपण कृतज्ञता बाळगा की स्वामींनी आपल्याला एवढं काही दिलं. आपण फक्त 7 दिवस त्यांना काही थोडंफार का होईना पण थोडीफार सेवा करा. तर तुम्ही हे सेवा नक्की या सप्ताह काळामध्ये करा. तुमचे सगळे प्रश्न मिटतील. तुम्हाला सुख समृद्धी लाभेल. आणि तुम्ही नक्कीही स्वामींसाठी सेवा करा, तुमच्या स्वतःसाठी करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.